फक्त एक सेवा करा, एक रुपयाही खर्च न करता, आणि तुमच्या आयुष्यात अशी सुख, समृद्धी आणि पैसा ओसंडून वाहू लागेल की तुम्ही स्वतः म्हणाल, हे एवढं सोपं होतं का? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक गोष्ट जी तुमच्या आयुष्याचा प्रवाहच बदलून टाकू शकते. आजचा हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर समजा ही केवळ योगायोग नव्हे, ही आहे स्वामींची कृपा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असे काही अनुभव, अशी एक पुण्यसेवा जी तुमचं संपूर्ण आयुष्य, तुमचं विचारविश्व आणि तुमचा भवितव्याचा मार्गच बदलून टाकेल. स्वामींनी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे, हेही त्यांच्या कृपाप्रसादाचं एक रूप आहे. म्हणूनच तुम्हाला एक छोटी विनंती, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. शक्यतो एकही क्षण चुकवू नका, कारण कदाचित हाच क्षण तुमच्या जीवनाचा सुबंध प्रारंभ ठरू शकेल. आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो. कोणी केंद्रात जातं, कोणी आरती म्हणतं, कोणी स्वामी चरित्राचं पारायण करतो, जपमाळ, अन्नदान, वस्त्रदान. आपल्यातल्या प्रत्येकाने काही ना काहीतरी सेवा केलीच आहे. पण तरीही मनात एक प्रश्न सतत टोचत राहतो, मी एवढं सगळं करत असताना स्वामी माझ्यावर प्रसन्न का होत नाही? माझी सेवा फळाला का येत नाही? अडचणी संपत का नाही? सुख, समाधान आणि समाधानाचं दर्शन का होत नाही? मीही हाच विचार करत होतो, कारण मीही त्याच पथावर होतो, सेवा, भक्ती, समर्पण. पण तरीही आयुष्यात एक असा वळण आला जिथे मी स्वतःला सावरूच शकलो नाही. आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे. तो अनुभव जो कदाचित तुमचंही मन हलवून टाकेल आणि कदाचित तुमच्या सेवाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. माझं नाव सुधीर आहे. वय 37 वर्ष. माझं एक छोटं आणि हस्तनखेळतं कुटुंब, बायको, 2 गोंडस मुलं आणि मी एक नामांकित इट कंपनीत मॅनेजर पदावर काम करत होतो. सर्व काही नीट सुरू होतं. पैसा, प्रतिष्ठा, नोकरी, कुटुंब, सगळं. पण तरीही जी गोष्ट दिसत होती ती खरी नव्हती. इतका पैसा असूनही तो हातात टिकून राहत नव्हता. पगार येण्याआधीच खर्चाचे मार्ग तयार व्हायचे. कधी हॉस्पिटल, कधी कर्ज, कधी मुलांच्या शिक्षणाची फी. आणि हो, अजूनही आमचं स्वतःचं घर नव्हतं. मी दिवसरात्र मेहनत करत होतो, पण मनात एक अजीब वादळ सतत फिरत राहायची. कधी सुटणार हे दडपण, कधी मिळणार समाधान. या सगळ्या काळात एक गोष्ट मात्र मी कधीच सोडली नाही, स्वामी सेवा. मी दर आठवड्याला केंद्रात जायचो, आरती करायचो, स्वामी चरित्र वाचायचो, पादुका सेवा, अन्नदान, जपमाळ, सगळं करत होतो मनापासून. आणि तरीही मनात प्रश्न सतत घोंगावत राहायचा, मी एवढं सगळं करत असताना स्वामी माझ्यावर प्रसन्न का होत नाही? माझ्या आयुष्यात सतत त्रास का? ही सेवा फळाला का येत नाही? आणि मग माझ्या आयुष्यात एक असा प्रसंग आला ज्याने मला आतूनच हादरवून टाकलं. कामात मी प्रामाणिक होतो, स्वतःच्या मर्यादांमध्ये राहून निष्ठेने काम करणारा एक सामान्य माणूस. पण जे लोक खोट बोलायचे, लोकांना फसवायचे, चमचागिरी करायचे, ते माझ्या पुढे जात होते आणि मोठ्या पदांवर पोचत होते. माझ्या मेहनतीचं कौतुक तर दूरच, लोक माझं काम कॉपी करून माझ्याच श्रेयावर झेप घेत होते. थोडंसं मनाला दुखायचं. एक विचार नेहमी येत राहायचा, मी योग्य मार्गाने चालतोय, तरी माझंच चुकतंय का? हे सगळं मनात असतानाच घरी यायचो, पण घरी सुद्धा मनाला शांतता मिळायची नाही. कोणी ना कोणी आजारी, कधी मुलं, कधी पत्नी, कधी मी स्वतः. एक संपलं की दुसरं सुरू. तोंडाने हसत होतो, पण आतून डोकं भिन्न होऊन जायचं. पैसा होता, पण शांती नव्हती. सेवा करत होतो, पण समाधान नव्हतं. स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, पण मनात प्रश्नांचे वादळ होतं. स्वामी, मी काय चुकीचं करतोय? माझीच परीक्षा का? आणि एवढी कठीण का? आणि एके दिवशी कारण नसताना माझ्या बॉसने माझ्या कामात चुकी काढली. मी खरंच चुकलो नव्हतो, पण कुणीतरी मुद्दाम चुकीचं चित्र उभं केलं होतं. माझ्याबद्दल काहीतरी भरवलं गेलं होतं. हे नक्की होतं, कारण मी तिथं नकोसा झालो होतो. आणि म्हणून काही कारण सांगून, माझ्यावर खोट आरोप करून मला कामावरून काढून टाकण्यात आलं. त्या दिवशी हातातून नोकरी गेली आणि पायाखालची जमीनही. मनात पहिला विचार आला, आता घर कसं चालवायचं? बायको, 2 लहान मुलं, घराचं भाडं, शाळेच्या फी, किराणा, सगळं डोळ्यांसमोर तरायला लागलं. मी 1 मिनिट शांत बसू शकलो नाही. डोकं सुन्न झालं होतं. नोकरी गेल्यानंतर
सगळं थांबल्यासारखं वाटत होतं. डोक्यात विचारांचा गोंधळ. आईवडिलांचा आधार घेणं शक्य नव्हतं, कारण प्रेम विवाह केला होता. माझ्या घरचे बोलत नव्हते, तिचेही नाही. त्या क्षणी आम्ही दोघंच होतो एकमेकांसाठी. तीही शिकलेली होती, पण घरात लहान मुलं, म्हणून तिने आधीच जॉब सोडून मुलांसाठी घरात राहणं पसंत केलं होतं. तिचीही मनस्थिती मोडली होती, पण ती मला काहीही बोलत नसे. फक्त शांत बसून डोळ्यातून सांगायची. मी रस्त्यावरून चालत होतो, मनात विचारांचा धुरळा. आता पुढे काय, कसं होणार? पैसा नाही, घर नाही, नोकरी नाही, आधार नाही. असं वाटलं जणू आभाळ कोसळलंय आणि आता उभं राहताही येणार नाही. कधी कधी आयुष्य इतकं संपलेलं वाटतं की पुढे काहीच उरलेलं नसतं. आणि माझ्यासोबतही अगदी हेच घडलं. मनात विचार येऊ लागले, कशाला हे सगळं? कोणासाठी एवढं जगायचं? संपवून टाकावं सगळं, कायमचं? हो, आत्महत्येचा विचार माझ्या मनात आलाच होता. पण त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आले माझ्या बायकोचे डोळे, माझ्या लहानग्या मुलांचे चेहरे. आणि त्या कल्पनेनं मी स्वतःशीच हादरलो. मी संपलो, चालेल, पण त्यांचं काय? त्या विचारांनी माझा पाय मागे गेला. कसा घरी पोहोचलो आठवतही नाही, पण घरी गेल्यावर सगळं सांगितलं. बायको शांत ऐकत होती. तिच्यावरही एक डोंगर कोसळला होता, कारण कमावणारा फक्त मीच होतो. थोडा वेळ ती काहीच बोलली नाही. माझं डोकं तिच्या मांडीवर होतं, डोळ्यात पाणी होतं. मग ती म्हणाली, हिम्मत सोडू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आणि स्वामी सुद्धा. वेळ वाईट आहे, आपण नाही. वेळ जाण्यासाठीच येते. आणि त्या क्षणी तिने तिचा हात माझ्या हातात घेतला. त्या स्पर्शामध्ये मला पुन्हा जगण्याची उमेद मिळाली. त्या दिवशी आम्ही दोघं खूप रडलो, कारण पुढचा मार्ग काहीच दिसत नव्हता. पण एक गोष्ट लक्षात आली, मार्ग दिसणं गरजेचं नाही, गरज असते कोणीतरी हातात हात देऊन चालायला तयार असणं. त्या रात्री सगळं ओतून दिलं. रडलो, बोललो, शांत झालो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझा पहिला विचार होता, आता उभं राहायलाच हवं. कारण हे आयुष्य फक्त माझं नव्हतं, ते माझ्या बायकोचं होतं, माझ्या मुलांचं होतं. मी उठलो, एक कप चहा घेतला आणि लगेच मोबाईल हातात घेतला. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये फोन फिरवायला सुरुवात केली. ज्याच्याशी वर्षभर संपर्क नव्हता त्यालाही कॉल केला. कोणाकडे काही जॉबची संधी आहे का? त्यानंतर सगळी जॉब पोर्टल्स, नोकरी.com, इंडीड, लिंक्डइन, काहीही हातात आलं तिथं जाऊन मी अर्ज भरायला सुरुवात केली. 1, 2, 3 नाही, मी तब्बल 200 ते 250 ठिकाणी जॉबसाठी अर्ज केला. आणि खरं सांगतो, सगळं करत होतो, पण मनात भीती होतीच. कोण बोलावणार इंटरव्ह्यूला? कोण देईल संधी? स्वतःवरच संशय वाटत होता. दिवस पुढे सरकत होते. 1 दिवस, 2, 3, 4, बघता बघता 5 दिवस गेले. मी 250 ठिकाणी अर्ज केले होते, पण एकाही ठिकाणाहून एकही कॉल आला नव्हता. मन हळूहळू खचू लागलं होतं. घरातलं राशन संपत चाललं होतं. बंकेमध्ये शिल्लक काही नव्हती. आणि मोबाईलमधून रोज फक्त नोटिफिकेशनच दिसत होती, थँक्स फॉर अप्लाईंग. तेवढ्यात मोबाईल स्क्रोल करताना एका ॲपवर एक जाहिरात दिसली. डिलिव्हरी बॉय रिक्वायर्ड, हॉटेल गुलाब, घराजवळचं लोकेशन. एका सेकंदाचाही विचार न करता मी अर्ज केला. आणि काही मिनिटांतच फोन आला, तुम्ही येऊ शकता का आज संध्याकाळी? मी गेलो त्या हॉटेलमध्ये. तिथे त्यांनी मला जॉब समजावून सांगितला, जेवढ्या ऑर्डर डिलिव्हर करशील तेवढे पैसे मिळतील. त्या क्षणी मनात एकच विचार येत होता, मी कालपर्यंत IT कंपनीचा मॅनेजर होतो आणि आज लोकांच्या घरी पार्सल पोचवतो आहे. थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं. अहंकार खूप दुखावला गेला होता. पण परिस्थितीसमोर मी नतमस्तक झालो होतो, कारण माझं कुटुंब माझ्याकडे बघत होतं. माझ्या हातूनच त्यांचं पोट भरत होतं. त्या दिवशी रात्री बायकोने माझा हात हातात घेतला आणि एकच वाक्य म्हटलं, हे काम लहान नाही, कारण तू काही चोरी करत नाही आहेस, तू मेहनतीने पैसे कमवतो आहेस. त्या रात्री मी गाढ झोपलो. कदाचित अनेक दिवसांनी मी रस्त्यांवर पार्सल पोहोचवत होतो, कलो होतो, झिजत होतो. जगाच्या नजरेत कोणीच नव्हतो. आणि एक संध्याकाळ अशी आली, मी स्कूटरवरून डिलिव्हरी करत होतो. तेव्हा मनात एक खोल प्रश्न आला, स्वामी, इतकी सेवा केली, इतका पारायण केलं, जप केला, भक्तिभाव ठेवला, तरीही ही वेळ का माझ्यावर आली? मी चुकलो का? माझं प्रेम कमी पडलं का?
की माझी सेवा अपुरी होती? हा प्रश्न अनेकांनी विचारलेला असेल, पण त्या दिवशी तो माझा झाला होता. ती रात्र मी घरी आलो. पैसे काही फार मिळाले नव्हते. शरीर थकलं होतं आणि मन तुटलेलं होतं. त्या रात्रीनंतर मनात एकच भावना होती, स्वामी हे अस्तित्वातच नाहीत. सगळं खोटं आहे. ज्यांनी माझ्याकडून सेवा करून घेतली, ज्यांच्या नावानं मी घरात जप केला, स्वतःचा वेळ, पैसे, भावना सर्व काही अर्पण केलं, आणि शेवटी मिळालं काय? अपमान, उपासमारीची वेळ, घरात अश्रू आणि बाहेर अवहेलना. म्हणून मी ठरवलं, बस आता नाही. स्वामींचं नाव जिथे असेल त्या दिशेने पण बघायचं बंद केलं. केंद्रातून जाताना कधी पाहिलेलं स्वामींचं फोटोही मी टाळत होतो. मी श्रद्धेवरचा विश्वास गमावला होता आणि देवावरचा रोष मनात साठवला होता. इतका मूर्ख झालो होतो की स्वतःच्या कर्मांपेक्षा देवाला दोष देणं सोपं वाटू लागलं. माझ्यात भक्त उरला नव्हता, फक्त एक रागावलेला माणूस उरला होता. 6 महिने झाले होते. सकाळी 9 वाजता घराबाहेर, रात्री 2 ते 3 वाजता घरी. स्कूटरवर फिरत होतो, पाठीवर पार्सल, मनात फक्त एक विचार, फक्त पैसा हवा आहे, फक्त परिस्थिती बदलायची आहे. त्या दिवशी मी कोणताच स्वप्न पाहत नव्हतो, ना कोणती श्रद्धा होती. फक्त एक माणूस काम करत होता, रात्रंदिवस तुटून पण चाललेला. हळूहळू मी स्वामी सेवक राहिलो नव्हतो, तर एक रागावलेला योद्धा झालो होतो. पण स्वामी कधी पाठ फिरवत नाहीत. आपण त्यांच्याकडे वळतो की नाही हे ते पाहत राहतात. रात्रीचे 2:30 वाजले होते. मी थकलो होतो. शरीर दमलेलं होतं, मन देखील थकलं होतं. डोळे जड झाले होते आणि पोटातही काही नसेल इतका वाटत होतं. त्याच वेळी शेवटचं एक ऑर्डर आलं. मी नकार दिला, पण मालक म्हणाले, हे शेवटचं आहे, फक्त देऊन ये. मनात विचार आला, चला, हे दिलं की घर. आणि मी निघालो. रस्ता ओळखीचा होता, पण त्या गल्लीच्या आत मला काही माहिती नव्हतं. म्हणून मी त्या ग्राहकाला कॉल केला. एक वृद्ध व्यक्ती, आवाजात एकदम सौम्यता. त्यांच्या सांगण्यानुसार मी पोचलो. पुढे आले. वय अंदाजे. क्षणभर थबकलो. इतक्या रात्री, एवढ्या वयात, एकटे? आणि जेवण मागवलं, पार्सल दिलं. ते हसले आणि म्हणाले, खूप दमलास ना, बस, पाणी पी, विश्रांती घे थोडी. मी गप्प होऊन पाणी घेतलं. बेंचवर बसलो. ते बाजूला येऊन बसले. काम झालं का सगळं? त्यांनी विचारलं. मी नुसतं मान हलवली. ते पुन्हा म्हणाले, माझं वय बघून तुला आश्चर्य वाटलं ना की मी एवढ्या रात्री जेवण मागवलं? पण भूक ही पोटाची नव्हे, मनाची होती, संवादाची होती. कुणीतरी 4 शब्द बोलावं अशी होती. मी अवाक, शब्द सुचेनात. ते शांतपणे पुढं बोलत राहिले. मुलं आहेत, बायको आहे, पैसा आहे, पण आता कोणाकडे वेळ नाहीये. आयुष्यभर सगळं दिल त्यांच्यासाठी, आणि आता झोप यायची नाही म्हणून मोबाईल हातात घेतला. तुझी डिलिव्हरी ॲड दिसली, वाटलं कोणीतरी येईल. 4 शब्द बोलायला, थोडा जीव शांत व्हायला. मी खूप शांत झालो. एका क्षणी त्यांची व्यथा माझ्या हृदयाशी भिडली. ते शब्द होते, पण त्या मागे हजारो भावना दडलेल्या होत्या. त्या वृद्ध माणसाचं एकाकी मन आणि माझं गमावलेलं श्रद्धेचं ठिकाण. दोघंही रात्रीच्या अंधारात एकमेकांशी बोलत होते, आणि ते बाबा त्याच्याकडे नुसत्या नजरेने पाहत होते. सुधीरने त्यांच्याकडे बघून हस्त विचारलं, बोला ना बाबा, तुम्ही एवढ्या रात्री ऑर्डर केली, काहीतरी बोलायचं होतं ना? बाबा शांत होते, पण डोळ्यात एक गूढ शांतता होती. क्षणभर थांबून त्यांनी एक साधा पण खोल प्रश्न विचारला, तू इतकी मेहनत का करतोस रे? सुधीर थोडा हसला आणि अगदी सरळ उत्तर दिलं, पैशासाठी. या जगात टिकायचं असेल तर पैसा लागतो. स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर अजून जास्त पैसा लागतो. बाबा हलकेच हसले आणि डोळे थोडेसे पाणावले. बरोबर बोलतोयस, अगदी बरोबर. पैसा खूप महत्वाचा आहे, पण एक विचार कर, हा पैसा तुला नातं देतो का? हा पैसा तुला ऐकणारी माणस देतो का? हा पैसा तुला शांत झोप देतो का? सुधीर थोडासा स्तब्ध झाला. बाबा पुढे बोलू लागले, माझ्याकडे सगळं आहे, घर, पैसा, गाडी, नोकर, चांगली मुलं. पण तरी मी आज रात्री तुझ्यासारख्या अनोळखी माणसाकडून फक्त 10 मिनिट बोलण्यासाठी वाट पाहत होतो. कारण माझ्याकडे वेळ आहे, पैसा आहे, पण माणस नाही, संवाद नाही, प्रेम नाही. बाबांनी विचारलं होतं, पैशासाठी इतकी धावपळ का रे? तेव्हा सुधीरचं मन गदगदून गेलं. कदाचित इतक्या दिवसांत पहिल्यांदाच कोणी त्याला थांबवून, विचारून ऐकून घ्यायचा प्रयत्न करत होतं.
सुधीर शांतपणे बोलू लागला, बाबा, मी आधी मॅनेजर होतो एका मोठ्या कंपनीत. आयुष्य खूप सुंदर चाललं होतं. बायको, मुलं, सगळं सुरळीत होतं. पण नजरेत क्षणात अंधार उतरला. लोकांनी माझा विश्वासघात केला आणि माझ्या शुद्धतेचा गैरफायदा घेतला. एक बनावट प्रकरण माझ्यावर ढकललं गेलं आणि मी त्याच दिवशी नोकरीवरून काढून टाकलो गेलो. शब्द थरथरू लागले, आवाज गोंधळला. बाबा, मी काही चूक केलं नव्हतं, तरी माझ्यावर ही वेळ आली. तेव्हा वाटलं, माझ्या जीवनात कोणी आहेच का? थोड थांबून तो बोलला, मी खूप मोठा स्वामी भक्त होतो. स्वामींची सेवा, पूजा, नामस्मरण, काहीच कमी नव्हतं. पण बाबा, या सगळ्याचा काय उपयोग? जेव्हा सर्व काही गमावलं तेव्हा मला वाटलं, स्वामी आहेत तरी का माझ्यासाठी? आणि मग माझ्या मनातून देवच नाहीसा झाला. सुधीरचे डोळे पाणावले. आता मला देव, भक्ती, सेवा या सगळ्यात काहीच वाटत नाही बाबा. आता फक्त पैसा पाहिजे. इतका पैसा की पुन्हा कधी माझ्या घरात भुकेसाठी ताट रिकामं राहू नये. माझ्या बायकोनं आणि मुलानं पुन्हा कधी काही मागायच्या आधी ते त्यांच्यासमोर असावं. माझ्या माणसांना कधीही कोणतीही गोष्ट घेण्यासाठी एक क्षणसुद्धा विचार करावा लागू नये. बस एवढंच आता आयुष्याचं लक्ष्य आहे. सुधीर बोलता बोलता थांबला. हाताच्या मुठी आवळल्या आणि डोळ्यातून 2 अश्रू ओघळले. बाबा, आता श्रद्धा नाही राहिली माझ्यात. आता फक्त जीव आणि गाडी आणि त्यावर पाठीमागे बसलेली जबाबदारी. ते बाबा नुसते ऐकत राहिले, शब्दाविना. पण डोळ्यात साया भावना समजून घेण्याची एक वेगळीच आर्तता होती. शब्द संपले होते, पण त्या रात्री नातं निर्माण झालं होतं एका थकलेल्या विश्वासाचं आणि एका शांत समजुतीचं. बाबांनी सुधीरकडे शांतपणे पाहिलं. त्याच्या डोळ्यात साठलेलं दुःख, नाराजी आणि थकवा सगळं त्यांना दिसत होतं. ते हलकंसं हसले आणि मृदू आवाजात म्हणाले, सुधीर, तुझा राग मला समजतो रे, पण हा राग आता चुकीच्या दिशेने वाट वाकडी करत चाललाय आणि त्याचं ओझं फक्त तुझ्यावर नव्हे, तुझ्या मनावरही बसलंय. सुधीर थोडा निश्चित बसून राहिला. कदाचित अशा संयत आणि समजुतीच्या शब्दांची त्याला खूप गरज होती. बाबांनी पुढे एक उदाहरण दिलं. त्यांचं तोंड स्मितानं उजळलं होतं. बघ सुधीर, समजा तुझ्याकडे 2 मुलं आहेतच म्हणा, आणि रोज तू जेव्हा घरी जातोस त्यांच्यासाठी चॉकलेट घेऊन जातोस. त्यावेळी त्यातलं एक तरी मूल परत येऊन ते चॉकलेट तुला देतं. बाबा, हे तुझ्यासाठी असं म्हणतं. तेव्हा तुझ्या मनात काय वाटतं रे? सुधीरच्या चेहऱ्यावर हळूच एक हलकीशी जाणीव चमकली. त्याने डोळे मिटले आणि क्षणभर आपल्या त्या प्रसंगात हरवला. बाबांनी शांतपणे पुन्हा सुधीरकडे पाहिलं. ते आता त्याच्या मनाच्या अगदी मुळाशी बोलत होते. ते म्हणाले, सुधीर, समज, तुझा मुलगा तुला चॉकलेट देतो आणि म्हणतो, बाबा, आज मी माझ्या चॉकलेटमधलं थोडंसं तुला देतोय, पण उद्या याच्या दुप्पट मोठं चॉकलेट मला आणून द्याच. काय वाटेल रे तुला? सुधीर क्षणभर गप्प झाला. काही बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द गळ्यात अडकले. थोडंसं वाईट वाटेल ना, कारण त्यानं चॉकलेट दिलं, पण मनापासून नाही. त्याचं मन काही दुसऱ्याच अपेक्षेवर अडलं होतं. अगदी असंच तू देखील करत होतास. स्वामींना सेवा म्हणून जे दिलंस त्यात मन नव्हतं, समर्पण नव्हतं. होती ती एक आदर, एक अपेक्षा की मी सेवा करतोय, आता मला चांगलं व्हायलाच हवं. सुधीर, ज्या दिवशी तुझी मुलगी चॉकलेट तुझ्या हातात ठेवते आणि फक्त हस्त म्हणते, बाबा, हे तुझ्यासाठी, त्या दिवशी तुझं मन का भरून येतं? कारण तिने काही मागितलं नाही, फक्त दिलं. सुधीर, एक लक्षात ठेव, देवाची सेवा करताना हृदयात भाव असतो, प्रेम असतं, समर्पण असतं, आणि जिथे व्यवहार असतो ना, तिथे प्रेम कधीच टिकत नाही. तू सेवेसारखं केलंस, पण तुझ्या मनात सौदा चालू होता. मी इतकं देतोय, आता देवाने मला द्यायलाच हवं. हे भाव सेवा नव्हे रे सुधीर, तो एक व्यवहारच होता. श्रद्धा म्हणजे देणं काही मागता, आणि सेवा म्हणजे प्रेम काही अपेक्षा ठेवता. पण तू देवाकडेही व्यवहार केलास, त्याला तुझा खरेदीदार समजलास, म्हणूनच सेवा झाली नाही, सौदा झाला. सुधीरच्या डोळ्यात आता अश्रू होते, पण तो अश्रू पश्चात्तापाचे नव्हते. ते होते एक जागृतीचे, एक नव्याने समजून घेतलेलं सत्य. ते होते प्रेमाच्या मार्गावर परत चालायला सुरुवात करणारे. आणि राहिला ना तो तुझ्या कुटुंबावर आलेल्या संकटांचा प्रश्न, तर एकदा विचार करून बघ सुधीर, जर हे संकट तुझ्या आयुष्यावर नाही आलं असतं, तर कदाचित तू आणि तुझं कुटुंब पूर्णपणे कोसळून गेलं असतं, असहाय अंधारात हरवून गेलं असतं. पण त्या अंधारात सुद्धा तू उभा राहिलास.
ते शक्य झालं कारण एक इनविजिबल हात होता, एक दयाळू कृपेचा आधार होता, ज्याने तुला पूर्ण नाही हरू दिलं. तू म्हणतोस काम मिळत नव्हतं, किती ठिकाणी अर्ज केलास, उत्तर आलं नाही, पण त्या सर्व दारांनी पाठ फिरवली आणि एक छोटंस पण इमानदार काम डिलिव्हरी बॉय म्हणून तुझ्या दाराशी चालत आलं. हे काही फक्त योगायोग नाही सुधीर, ही देखील स्वामींचीच कृपा होती. तू स्वामींना विसरलास, पण त्यांनी तुला नाही विसरलं. असं प्रेम कुठे मिळेल सुधीर? असं समर्पण फक्त स्वामीच दाखवू शकतात. स्वामी म्हणत नाहीत, हे माझ्या केंद्रात वाच माझं पारायण, बस करून मंत्रजप. हे सगळं बाह्य आहे. त्यांच्या दृष्टीने खरी भक्ती म्हणजे मनापासून त्यांचं नाव घेणं, त्या स्वामी शब्दातली श्रद्धा जिवंत ठेवणं. संकट येतात, पण ती संकट कधीच आपल्याला मोडून टाकायला येत नाही. ती येतात आपल्याला वळवायला, स्वतःच्या आत डोकवायला आणि स्वामींशी नातं पुन्हा जोडायला. तू ज्या वेळेस मनाच्या खोल गर्भातनं खऱ्या श्रद्धेनं स्वामी म्हणतोस ना, तेव्हा तुझं ते नाव, तुझी ती हाक सरळ त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचते सुधीर. पण जर तीच सेवा तू केवळ दाखवण्यासाठी करतोस, लोकांनी म्हणावं हा खूप भक्त आहे, या हेतून करतोस, तर त्याचं स्वामींना काहीच महत्त्व वाटत नाही. स्वामी भाव पाहतात, स्वामी अंतःकरणातलं खरं प्रेम पाहतात. तुझं लावलेलं अगरबत्ती, फुलं, मंत्र हे सगळं फक्त पूल आहे, पण त्यावरून चालायचं काम ते भावाचं असतं, श्रद्धेचं असतं. आणि हे लक्षात ठेव सुधीर, या कलियुगात जिथे बाह्य पूजा, बाह्य आडंबर खूप झालंय, तिथे देवांना पोहोचायचा एकच मार्ग राहिला आहे, नामस्मरण. होय, स्वामी म्हणताना जर तुझ्या हृदयातून प्रेमाने, भक्तीने आणि संपूर्ण समर्पणाने हाक निघाली, तर त्या एका नावामध्येच इतकी ताकद आहे की तुला या जन्मात, या कलियुगात सुद्धा स्वामी भेटू शकतात. तुझ्या मनात, तुझ्या अनुभवात, तुझ्या अश्रूंमध्ये आणि तुझ्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर. या कलियुगामध्ये सगळं दूषित झालं आहे. खाणं, पिणं, बोलणं, विचार, सगळीकडे स्वार्थ, खोटेपणा आणि अशुद्धता भरली आहे. पण एक गोष्ट आजही पूर्णपणे शुद्ध, निर्मळ आणि पवित्र आहे, ती म्हणजे नामस्मरण. हो सुधीर, या एकाच नावात स्वामी, राम, कृष्ण, शिव या नामामध्ये इतकी ताकद आहे की साक्षात देव आपल्याशी जोडले जाऊ शकतात. मी तुला एक गोष्ट सांगतो जी आपल्या सनातन धर्मात लिहिलेली आहे. स्वतः ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टी निर्माण केली. आपले स्वामी सुद्धा त्या ब्रह्मस्वरूपाचं प्रतिरूप आहे. ब्रह्मदेवांचे 4 पुत्र होते, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. एका दिवशी ब्रह्मदेवांनी सत्ययुगाला विचारलं, तुझं राज्य चालू असेल तेव्हा नरकाला थोडीशी तरी जागा देशील का? सत्ययुगाने स्पष्ट नकार दिला, माझ्या युगात फक्त सत्य आणि धर्म असतील, नरकाला जागा नाही. ब्रह्मदेव पुढे गेले, त्रेतायुगाकडे गेले. त्रेतायुगानेही मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत नकारच दिला. मग ब्रह्मदेव द्वापारयुगाकडे गेले. त्याने म्हणलं, माझ्या युगात थोडीशी जागा देईल नरकाला, बाकी सगळं स्वर्गवत असेल. शेवटी ब्रह्मदेव कलियुगाकडे गेले आणि विचारलं, बाळ, तुझा काळ लहान असेल, तुझ्या युगात नरकाला थोडी जागा देशील का? कलियुग हस्त म्हणालं, माझ्या युगात फक्त नरकच असेल, मी स्वर्गाला जागा देणारच नाही. हे सांगायचं कारण असं की सुधीर, आपण सध्या ज्या युगात आहोत तेच ते कलियुग आहे. इथे तुला असं जाणवेल की वाईट माणसं, चुकीचं वागणारे लोक तेच पुढे जात आहे आणि जे देवाच्या सेवेत आहे त्यांच्यावर संकट, त्रास, अडचणी का? हा प्रश्न तुला, मला आणि प्रत्येक भक्ताला पडतो. पण उत्तर साधं आहे, कलियुग हेच असणार. हे नरकाचं राज्य आहे, पण त्या नरकात सुद्धा जो भगवंताचं नाम घेतो तोच खरा स्वर्गीय होतो. या युगात देव नाही भेटत असं वाटतं, पण नामस्मरण हे एक साधन आहे जे तुला, मला आणि प्रत्येकाला स्वामींपर्यंत, देवांपर्यंत घेऊन जाऊ शकतं. कारण नामामध्ये जी शक्ती आहे ती कुठल्याही कर्मकांडामध्ये किंवा सोनेरी पूजासाज शृंगारामध्ये नाही. सुधीर, नामस्मरण करताना सुरुवातीला खूप अडचणी येतात. मन एकाग्र राहत नाही, सतविचार येतात, कधी रागाचे, कधी दुःखाचे, कधी अस्वस्थतेचे. डोक्यातून जुन्या गोष्टी फिरत राहतात, कधी कुणाशी भांडण, कधी कुणावर राग. मन विचलित होतं, पण हे सगळं अगदी नैसर्गिक आहे. कारण एखादी चांगली सवय अंगी यायला वेळ लागतो आणि नामस्मरण ही तर सर्व सवयींपेक्षा श्रेष्ठ गोष्ट आहे. ती आत्म्याशी जोडलेली आहे, म्हणून ती आत्मसात व्हायला वेळ लागतो.
तू म्हणतोस की पूर्वी खूप सेवा केलीस, स्वामींसाठी आयुष्य झोकून दिलं, पण मला एक सांग, तू दररोज जेव्हा ती सेवा करत होतास त्या सेवेतली किती वेळ तुझं मन खरंच स्वामींच्या चरणी होतं? तू जॉब करत होतास, पगार, करिअर, समाज, लोक, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर असताना कधी डोळे मिटून फक्त स्वामी हे नाव घेतलं होतं का? कधी स्वतःला विसरून, सगळं बाजूला ठेवून फक्त हृदयातून एक स्वामी म्हणून पाहिलं होतंस का? नसेल ना? म्हणून आज मी सांगतोय, दाखवण्याची सेवा बंद कर. खरी सेवा म्हणजे मनापासून स्वामी हे नाव घेणं. आणि हे लक्षात ठेव, नामस्मरण म्हणजे चमत्कारिक जादू नाही की आजपासून केलं आणि उद्याच सर्व दुःख दूर होतील. असं काही होत नाही. पण होतं काय? तू जे नाम घेतोस ते क्षण, ते विचार तुझ्या मागच्या जन्मींचं पाप हळूहळू नष्ट करत जातात. तू म्हणतोस ना, माझ्या नशिबात काहीच चांगलं नाही, तर ते नशीब म्हणजे पूर्वजन्मीचं संचित. तेच आजच्या जीवनात आपलं भोग बनून येतं. पण नामस्मरण हे संचित बदलतं, दुःख हलका करतं, मन स्थिर करतं आणि हळूहळू तेच नशीब चांगल्या कर्मात बदलून जीवनात नवे चमत्कार घडवू लागतं. म्हणून मी एक सांगतो सुधीर, दिवसाला कितीही वेळ मिळो, किमान 10 मिनिट तरी शांत मनाने डोळे मिटून श्री स्वामी समर्थ हे नाव जप मनापासून. फक्त स्वामी, फक्त त्यांचं रूप, फक्त त्यांचं प्रेम, फक्त त्यांचं नातं हे मनात ठेवून नामस्मरण कर. बघ, ज्या गोष्टी तुझ्या नशिबात नव्हत्या त्या तुला स्वतःहून भेटायला येतील. हेच स्वामींचं सामर्थ्य आहे. नामस्मरण म्हणजे इतर काही नाही, ते म्हणजे आपल्या श्वासात, आपल्या रक्तात स्वामींचं नाव भिनवणं. जेव्हा ओठ थरथरतात आणि डोळ्यात पाणी येतं, तेव्हाच नाम ख्या अर्थानं पोहोचतं त्यांच्या चरणी. म्हणून सुरू कर शांतपणे, रोज मनापासून श्री स्वामी समर्थ. बस. बाबांशी झालेलं ते संभाषण समीरच्या मनात खोलवर रुतून बसलं होतं. बाबांनी सांगितलेली गोष्ट त्याने खरंच मनावर घेतली आणि नकळतच त्याने त्या गोष्टींवर कृती करायला सुरुवात केली. आता दररोज सकाळी उठल्यावर त्याने फक्त 10 मिनिट श्री स्वामी समर्थ यांचं मनापासून नामस्मरण करायला सुरुवात केली. कधी ओठांवर तर कधी मनातल्या मनात, पण स्वच्छ अंतःकरणाने, संपूर्ण श्रद्धेने. आणि मगच तो आपल्या रोजच्या कामाला लागायचा. हळूहळू दिवस गेले तसं समोरची परिस्थिती बदलू लागली. एक दिवस एक मोठ्या कंपनीतून फोन आला. त्याला पुन्हा मॅनेजर म्हणून कामावर घेण्यात येणार होतं, तेही डबल पगारावर. समीरच्या डोळ्यात अश्रू आले. हे असं काही घडेल याची त्याला कल्पनाही नव्हती, पण त्याने आतून जाणलं, हे सर्व स्वामींच्या कृपेनेच शक्य झालं आहे. त्याने ती नोकरी स्वीकारली आणि काही महिन्यांतच स्वतःच छोटंसं पण सुंदर घरही घेतलं. आता त्या घरात नकारात्मकता नव्हती, न कुरबुरी होत्या, न त्रासदायक आजार. सगळं शांत, समाधानदायक आणि भक्तिमय झालं होतं. आता त्या घरात दररोज सकाळी स्वामींचं नामस्मरण ऐकू येत होतं, मनापासून, प्रामाणिक श्रद्धेने. हे सगळं फक्त त्या 10 मिनिटांच्या नामस्मरणामुळे झालं होतं. होय, फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ या नामस्मरणामुळे. 84 लक्ष योनींनंतर आपल्याला मिळणारा हा मनुष्यजन्म हा काही साधा सोपाच प्रसंग नाही. ही तर परमेश्वराची एक अनमोल देणगी आहे. आणि या देणगीमधून आपल्याला या जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होण्याची संधी मिळते. पुन्हा या चक्रात अडकायचं नसेल तर एकच उपाय आहे, नामस्मरण. हो, नामस्मरण. कारण या मनुष्यजन्मातच आपल्याला तो नाम घेता येतो जे स्वर्गातही दुर्लभ आहे. देवांनीही मनुष्यजन्म घेतले, राम, कृष्ण आणि स्वामी समर्थ. त्यांनाही अडचणी आल्या, संकट आली, विरोध झाला, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले तेव्हा देखील अनेकांनी त्यांच्यावर संशय घेतला, त्यांचं अपमान केलं. ते देखील स्वामी होण्याआधी माणूस म्हणूनच जगले होते. मग आपण कोण? आपण तर त्यांच्या पायांतील धुळी सुद्धा नाही. जेव्हा स्वामी आपल्या सोबत आहे तेव्हा भीती कसली, टेन्शन कसल्या गोष्टीच? घर नाही, पैसा नाही, मुलांचं शिक्षण कसं होईल, हे सगळं स्वामींवर सोपवा. मनापासून दररोज फक्त 10 मिनिट, हो फक्त 10 मिनिट श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. या 4 शब्दांमध्ये इतकी शक्ती आहे की तुमचं केवळ आयुष्यच नव्हे तर तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचंही कल्याण होईल. फक्त एक छोटा संकल्प करा. 21 दिवस नामस्मरणाचा. कुठलीही माळ घ्या लागणार नाही, संध्याकाळचा योग बघा लागत नाही, शुद्ध पवित्र होणं लागणार नाही. फक्त जिथे आहात
जसे आहात तसंच नाम घ्या मनापासून. गृहिणी असाल तर काम करताना, ऑफिसला जात असाल तर ट्रेन किंवा बसमध्ये, कामाच्या वेळेत किंवा एकांतात मनातल्या मनात जपा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमचं मन शांत होईल, डोक्यातले विचार स्थिर होतील, एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्हाला तुमच्या कामात, नात्यात, आरोग्यात सर्वत्र आश्चर्यकारक बदल जाणवू लागतील. तुम्ही स्वतःच म्हणाल, हे मी आधी का केलं नाही? कारण नामस्मरण हे तुमचं केवळ मन नाही बदलत, ते तुमचं नशीब बदलतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया तो आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की शेअर करा. कारण काम आहे, कदाचित तुमचं हे एक शेअर कोणाच्यातरी आयुष्य बदलून टाकू शकतं. आज आपल्या हातात मोबाईल आहे, पण एकमेकांशी बोलायला वेळ नाही. कोणाच्या मनात काय चाललंय हे समजायला आपल्याकडे वेळ नाही. कोण कोणत्या संकटातून जाते हे कधी समजतच नाही. पण तुमच्या या एका व्हिडिओमुळे कदाचित कोणाच्यातरी मन हलकं होईल, त्याला आधार मिळेल आणि जगण्याची नवी उमेद मिळेल. आज आपण बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर बघतो, लहान सहान कारणांवरून लोक आयुष्य संपवत आहे. पण हे आयुष्य संपवण्यासाठी नाही, हे तर स्वामींच्या नामस्मरणात समर्पित करण्यासाठी आहे. संकट येतील, पण हार मानण्याऐवजी फक्त डोळे मिटा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ. स्वामी नक्कीच म्हणतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, हा विश्वास आहे, हा आधार आहे. जे हा आधार समजले ते आयुष्यात पुढे गेले, जे नुसतं विचार करत बसले ते मागे राहिले. आपण बस किंवा ट्रेनमध्ये जातो, कधी त्या ड्रायव्हरला पाहिलं आहे का? नाही ना. पण विश्वास ठेवतो की तो आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवेल. मग आयुष्याचं स्टिअरिंग तुम्ही स्वामींच्या हातात का देऊ शकत नाही? त्यांनी तर अनेक वेळा तुमचा हात धरलाय. त्यांनी तर तुमच्या मागे उभं राहत मी आहे असं सांगितलंय. त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवा, तुमचा प्रवास नक्की सुंदर होईल आणि तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचाल. शब्द थोडेसे कडवट असतील, पण ते अनुभवातून आलेले आहे, म्हणून त्यांचं मोल आहे. म्हणून हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. कदाचित तुमच्या एका क्लिकमुळे कोणाचंतरी आयुष्य वळण घेईल. श्री स्वामी समर्थ.